आवाज येतोय माझा? येस. बरं, आज आपण नवीन धडा सुरू करणार आहोत ज्याचं नाव आपलं बहुपदी आहे, भाग 1 चा. ठीक आहे, भाग 1 चा नवीन धडा बहुपदी. पेपर झाले का तुमचे, परीक्षा? येस मॅम. मॅथ्स मॅथ्सचे पेपर कसे होते? खूपच इझी. इझी होते? येस मॅम. बरं. आता आपण बहुपदी बघणार आहोत. बहुपदी म्हणजे काय ते आधी आपण बघूया. ठीक आहे, आपला हल्लाले वायर हल्लेली आपली. कोण काय काय म्हणते? म्यूट करा. ज्यांच्याकडे आवाज आहे ना त्यांनी म्यूट करा. ठीक आहे, म्यूट करा सर्वांनी. बहुपदी असं आपल्या तिसऱ्या धड्याचं नाव आहे. तर बहुपदी म्हणजे काय? तर बहुपदी ही एक बैजिक राशी असते. बहुपदी ही बैजिक राशी आहे. बैजिक राशी म्हणजे काय? तर अशी राशी ज्याच्यामध्ये चल असतं, सहगुणक असतात, है ना. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी आपण जर लिहिलं तर याला बैजिक राशी असं म्हणतात. या बैजिक राशी याच्यामध्ये चलाचा वापर करतो आपण आणि संख्यांचा, सहगुणकांचा, संख्या, या सहगुणक चलाबरोबर जी संख्या असते त्याला सहगुणक म्हणतात. म्हणजे त्या संख्या असतात, चल, संख्या यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे बैजिक राशी. या सगळ्या बैजिक राशी आहेत. काय आहेत? बैजिक राशी. बैजिक राशी. बैजिक राशी म्हणजे ज्याच्यामध्ये सहगुणक, चल या सगळ्यांचा कॉम्बिनेशन मिळून बैजिक राशी बनते. मग बहुपदी काय असतं? ह्या सगळ्या बैजिक राशी आहेत. मग बहुपदी काय? तर बहुपदी कशी ओळखायची? कोणत्या बैजिक राशींना आपण बहुपदी म्हणतो? सगळ्याच बैजिक राशी बहुपदी नसतात. मग कोणत्या बैजिक राशी बहुपदी आहेत? बहुपदी कोणाला म्हणायचं? ज्या चलाचा घातांक धन असेल त्याला. बरोबर. ज्या बैजिक राशीमध्ये चलाचा जो घातांक आहे तो पूर्ण संख्या असायला पाहिजे. धन किंवा शून्य. धन चालेल आणि शून्य चालेल. घातांक, जसं आता समजा मी एखादी बैजिक राशी अशी लिहिते, ही बैजिक राशी. आता या बैजिक राशीमध्ये चल कोणतं आहे आपल्याला ओळखायचंय की ही जी बैजिक राशी आहे ही बहुपदी आहे की नाही हे मला ओळखायचंय. तर मी कसं ओळखेन माहित आहे का? जर मला ओळखायचंय की दिलेली बैजिक राशी ही बैजिक राशी आहे, कारण याच्यामध्ये चल आहेत, संख्या आहेत, तर ही बैजिक राशी बहुपदी कधी होईल? तिला बहुपदी कधी म्हणायचं? तर बहुपदी जर ओळखायची आहे तर चलाचा घातांक बघायचा. फक्त जिथे जिथे तुम्हाला चल दिसतंय त्या चलाचा घातांक बघायचा आणि तो चलाचा घातांक जर पूर्ण संख्या असेल, चलाचा घातांक काय पाहिजे? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या आहेत? पूर्ण संख्या कोणत्या आहेत? पूर्ण संख्यांचा संच आहे बघा, आपण शिकलो संच मध्ये. पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या संख्या? शून्यापासून ते अनंतापर्यंत. बरोबर, शून्यापासून ज्या सुरू होतात त्या. मग आता आपल्याला जो बहुपदी जर ओळखायची तर चलाचा घातांक हा पूर्ण संख्या जर असेल, म्हणजे 0, 1, 2, 3, 4 पैकी काही डॅश डॅश, म्हणजे 0 चालेल, 1 चालेल, 2 चालेल, 3, 4, 5, या सगळ्या संख्या चलाच्या घातांका सहगुणक नाही. जसं आता इथे बघा, ही जी बैजिक राशी मी तुम्हाला दिली, या बैजिक राशीमध्ये एकूण किती पद दिसत आहेत तुम्हाला? पद किती आहेत या बैजिक राशीमध्ये? एकूण किती पद आहेत? 3. 3 पद आहेत, बरोबर आहे.
आता बघा प्रत्येक पदामध्ये चल आहे. जसं पहिलं हे पद आहे 4x वर्ग, याच्यामध्ये x हे चल आहे, बरोबर आहे. येस मॅम. हा, आता ह्या मध्ये चलाचा घातांक किती दिसतोय तुम्हाला? चलाच्या डोक्यावर म्हणजे 2 चलाचा घातांक 2 किती दिसतोय? 2 दिसतोय, बरोबर आहे. मग 2 ही पूर्ण संख्या आहे का? 2 पूर्ण संख्या येस आहे. मॅम. येस मॅम. आहे. त्यानंतर दुसरं पद बघा. दुसऱ्या पदामध्ये चल दिसतंय, दुसऱ्या पदामध्ये चल. येस हा मॅम. बघा, हा येस मॅम. त्याचा जो घातांक आहे, घातांक म्हणजे डोक्यावर काही नाहीये, म्हणजे इथे काय आहे? 0 एक 0 नाही, 1 असतो. हा, 1 असतो, 0 नाही. जर तुम्हाला चल दिलंय आणि चलाच्या डोक्यावर जर काही नाहीये तर तिथे घातांक 1 असतो. आता इथे शेवटचं जे पद आहे 5, याला स्थिर पद म्हणतात. काय म्हणतात? स्थिर पद का? त्याच्याबरोबर चल नाहीये. ऍक्च्युली त्याच्याबरोबर चल असतं आणि त्याच्यामध्ये चलाचा घातांक हा नेहमी 0 असतो, म्हणून आपण ते लिहत नाही. चल असतं त्याच्याबरोबर पण ते लिहत नाही, कारण एक्सचा 0वा घातांक, कोणत्याही संख्येचा 0वा घातांक हा 1 असतो, म्हणून तो आपण लिहत नाही. एक्सचा 0वा घातांक आपण लिहत नाही याच्याबरोबर. त्याला आपण स्थिर पद पण म्हणतो, ज्याच्याबरोबर चल नाही. ज्या पदाबरोबर चल नसतं ना, दिसते का 5 बरोबर चल? इथे 5 या संख्येबरोबर नाही. चल दिसते त्याला. नाही. मग त्या पदाला काय म्हणायचं? स्थिर पद. कॉन्स्टंट टर्म असं आपण म्हणतो. ठीक आहे, स्थिर पद आहे ते, स्थिर पद. ठीक आहे, तर त्या स्थिर पदामध्ये चल असतं, पण त्याचा घातांक किती असतो? स्थिर पदामध्ये चल असतो 0. मग आता या तिन्ही पदांमध्ये चलाचा घातांक 2 आहे, 1 आहे आणि 0. म्हणजे पूर्ण संख्या आहे का चलाच्या घातांकात येस पूर्ण मॅम. संख्या आहे का? येस मॅम. आहे. बघा मुलांनो, घातांक बघायचा. बहुपदी ओळखायची आहे तर फक्त घातांक बघायचं, सहगुणक नाही बघायचं. सहगुणक म्हणजे काय? तर चला बरोबर जी गुणक असते, सहगुणक म्हणजे सोबतीचा गुणक. गुणक म्हणजे काय? तर गुणक म्हणजे जी संख्या आहे. जसं इथे पहिलं पद आहे, पहिल्या पदामध्ये तुम्हाला सहगुणक कोणता दिसतोय? चलाचा सहगुणक हा बघा, हा 4. सहगुणक. आणि 2 हा घातांक आहे. मग बहुपदी ओळखायची आहे तर सहगुणक नाही बघायचं, घातांक बघायचा असतो. सहगुणक कसाही असला तरी चालतो, ऋण पण चालतो. सहगुणक हा, इथे सहगुणक किती आहे? 2. दुसऱ्या पदाचा 2. नाही आणि तिसऱ्या पदाचा सहगुणक 5. 0. नाही, 0 हा घातांक आहे, चलाचा घातांक 0. मी सहगुणक म्हटलं. सहगुणक म्हणजे चला बरोबरची ही जी संख्या आहे. आता इथे आपण चल लिहत नाही, आपण फक्त 5 असं लिहितो, म्हणजे तो सहगुणक असतो आणि त्याच्याबरोबर चल असतं पण त्याचा घातांक 0 असतो. पण सहगुणकाचा संबंध बहुपदीशी नसतो. बहुपदी ओळखायची आहे तर ती चलाच्या घातांकावरून ओळखायची. चलाचा घातांक कसा पाहिजे? चलाचा घातांक कसा पाहिजे? पूर्ण संख्या. म्हणजे चलाचा घातांक 0 चालेल, 1 2 3. ऋण नाही चालणार, चलाचा घातांक ऋण नाही चालणार, अपूर्णांकात नाही चालणार. मुलांनो, बहुपदी जर ओळखायची आहे तर चलाचा घातांक हा पूर्ण संख्या पाहिजे. ऋण नाही चालत, हा नाही चालणार. ऋण घातांक नाही चालणार, अपूर्णांकात पण घातांक नाही चालणार. जर अपूर्णांकात घातांक असेल किंवा ऋण घातांक तर ती बहुपदी नसते. म्हणजे काय? आता कसं ओळखायचं बहुपदी? म्हणजे ऋण कधी असतो घातांकांचा? बघा, जेव्हा आपण, अच्छा मला सांगा, ही जी बैजिक राशी दिले ही बहुपदी आहे का? ही बैजिक राशी बहुपदी आहे?
चलाचा घातांक बघायचे. तिन्ही पदांमध्ये चलाचा घातांक पूर्ण वर्ग संख्या आहे का ते बघायचं. आहे का चलाचा घातांक पूर्ण संख्या? आहे. इथे 2 आहे घातांक, इथे काही नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे काही नाही म्हणजे 0 घातांक आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो. चलाचा घातांक स्थिर पदाबरोबर चल असतं, पण ते आपण लिहत नाही आणि त्याचा घातांक 0 असतो. मग 2, 1, 0 या पूर्ण संख्या आहेत. आणि पूर्ण संख्या जर घातांकात आहेत तर याचा अर्थ दिलेली बैजिक राशी ही काय आहे? दिलेली बैजिक राशी काय आहे? ही जी बैजिक राशी आहे ती बहुपदी आहे की नाही? आहे. कळते की नाही तुम्हाला? यस मॅम. आता बहुपदी कधी कधी नसते. एखादी बैजिक राशी बहुपदी का नसते? जर चलाचा घातांक ऋण असेल, कारण आपल्याला 0, 1, 2, 3 चालणारे घातांक, पण मग ऋण असेल. ऋण कधी असतं माहितीये का? जेव्हा चल छेदात असतो. चल कुठे असतो? जसं की इथे मी समजा 1/x घन लिहिलं, तर इथे जे चल आहे ना, चल कुठे आहे माहितीये का? छेदामध्ये आहे. आणि जेव्हा पण तुमचं चल छेदामध्ये जातं, तेव्हा त्याचा जो घातांक आहे ना, हा आपण ऋण लिहितो. म्हणजे 1/x चा घन जो आहे ना, तो ऍक्च्युली x चा ऋण 3रा घात आहे. आपण बघा एक तुम्हाला घातांकाचे नियम शिकलेलो बघा आपण. a चा ऋण m वा घातांक जर असेल तर त्याला धन करायचंय, तर त्याला कुठे घेऊन जातो आपण? छेदात घेऊन जातो बघा घातांकाचा नियम. माहितीये का? म्हणजे हा जो 1/x घन आहे, आवाज येतोय माझा? यस मॅम. यस. हा जो 1/x चा घन आहे ना, तो म्हणजे ऍक्च्युली x चा ऋण 3रा घातांक आहे. याला धन करण्यासाठी आपण त्याला खाली घेऊन जातो, असं लिहितो आपण. बरोबर की नाही? येस मॅम. यस मॅम. ऋण घातांक कधी माहितीये का? ऋण घातांक कधी? जेव्हा तुमचा चल कुठे असतो? चल कुठे असल्यावर तुमचा ऋण घातांक असतो? चलाचा ऋण घातांक कधी? जेव्हा चल छेदात असतं. काय छेदात असतं? चलो. बघा इथे 1/x चा घन म्हणजे ऍक्च्युली x चा ऋण 3रा घातांक असतो. म्हणजे तुमचं इथे पहिलं पद जे आहे ना, त्याच्यामध्ये चलाचा घातांक काय आहे? इथे पहिल्या पदामध्ये चलाचा घातांक कसा आहे? ऋण आहे. कसं आहे? ऋण आहे. दुसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक किती आहे? दुसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक धन किती आहे? चलाचा घातांक किती आहे? 2. हा चलाचा काय डोक्यावर. आणि तिसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक किती आहे? 0. म्हणजे बाकी दोघांमध्ये पूर्ण संख्या आहे, पण पहिलं पदा जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण संख्या नाहीये चलाचा घातांक. चलाचा घातांक हा पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3 पाहिजे, ऋण नाही चालत. त्यामुळे ही जी बैजिक राशी आहे, ही बैजिक राशी बहुपदी नाही. बहुपदी नाही. कळलं? यस मॅम. चलाचा घातांक बघा. आता आणखी कधी कधी बहुपदी नसते. एक तर चलाचा घातांक ऋण असेल, म्हणजे चल जेव्हा छेदात असतात तेव्हा त्याचा घातांक ऋण होतो, आणि चलाचा घातांक ऋण असेल तर ती बहुपदी नसते. आणखी कधी बहुपदी नसते, जेव्हा तुमचं चल ना, आता समजा असं दिलं असेल,
आता इथे बघा, इथे जे चल आहे ना, हे चल कुठे आहे? वर्गमुळात दिसते बघा, वर्गमुळात है ना. जेव्हा तुमचं चल वर्गमुळात किंवा घनमुळात असतं तर त्याचा जो घातांक आहे ना तो 102. अपूर्णांक असतो. हा, अपूर्णांकात असतो घातांक. म्हणजे हा जो वर्गमुळात एक्स आहे ना तो जर घातांकाच्या स्वरूपात लिहायचा झाला तर एक्सचा 1/2 घातांक असं येतं. आता इथे पहिलं पद जे आहे, दुसऱ्या पदामध्ये पूर्ण संख्या आहे घातांक, तिसऱ्या पदामध्ये पण 1 घातांक आहे म्हणजे पूर्ण संख्या. पण पहिल्या पदामध्ये तुमच्या चलाचा जो घातांक आहे तो कसा आहे? पहिल्या पदामध्ये अपूर्णांक संख्या आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे. कळतंय की नाही? कारण वर्गमुळात एक्स असं जरी लिहिलं ना, घनमुळात एक्स म्हणजे एक्सचा 1/3 घातांक. मग अशी जेव्हा तुम्हाला पद आहे ज्याच्यामध्ये चल हे वर्गमुळाच्या चिन्हात आहे, चल बघा मी फरक काय आहे नीट लक्ष द्या मुलांना. आता इथे बघा, इथे एक्सचा घातांक किती आहे? एक्स घातांक किती आहे 1/2. याच्यामध्ये त्या पहिल्या पदामध्ये? 0. नाही. 1 हा. आता बघा तुमचा जो सहगुणक आहे ना, सहगुणक वर्गमुळात आहे. तुमचा सहगुणक कसाही सहगुणक चालतो, सहगुणक वर्गमुळात असेल तरी चालतो. काय वर्गमुळात नाही पाहिजे? चल नाही पाहिजे वर्गमुळात. तुमचं जर एक्स वाय जे पण आपण चल असणार आहे बैजिक राशीमध्ये ते जर वर्गमुळाच्या चिन्हात किंवा घनमुळाच्या चिन्हात जर असेल तर याचा अर्थ त्या चलाचा घातांक हा अपूर्णांकात आहे. नाही कळत? इथे चलाचा घातांक किती आहे? पहिल्या पदामध्ये ह्या राशीमध्ये चलाचा घातांक किती आहे? 1 आहे. 1 याच्यामध्ये 2 आहे आणि याच्यामध्ये 0 आहे. मग ही बैजिक राशी आहे की नाही? ही बैजिक राशी आहे की नाही? आहे. बैजिक राशी आहे की नाही? चलाचा घातांक बघायचा. चल जर छेदात आहे किंवा चल जर वर्गमूळ घनमुळाच्या चिन्हात आहे तेव्हा ती बैजिक राशी नसते. आता आहे बैजिक राशी, कारण आता चल वर्गमुळात नाहीये, चलाचा सहगुणक वर्गमुळात आहे. सहगुणक असू दे ना वर्गमुळात, सहगुणकाचा काही संबंध नाही बैजिक राशीसाठी. आपल्याला घातांकात फक्त आपल्याला पूर्ण संख्या पाहिजे. कळते का? येस मॅम. Yes, ma'am. ही बहुपदी आहे का? ही बहुपदी आहे? नाही, नाही का? कारण की चलाचा घातांक 1/2 आहे. बरोबर. कारण चल बघा तुमचं वर्गमुळात आहे आणि वर्गमुळात एखादी संख्या किंवा पद असेल तर त्याचा घातांक हा 1/2 असतो. त्यामुळे ही जी बैजिक राशी ही बहुपदी पप्पा कळलं का? बहुपदी कसं ओळखायचं? येस मॅम. बहुपदी Yes. चल छेदात आहे किंवा चल वर्गमुळाच्या चिन्हात आहे किंवा घनमुळाच्या चिन्हात आहे तर ती बैजिक राशी बहुपदी नसते. आता मला सांगा, पहिली जी राशी आहे बैजिक राशी ती बहुपदी आहे का? नाही. बाकीच्यांना कळतंय का सर्वांना? मला उत्तर द्या बाकीच्यांनी पण. Yes. सगळ्यांनी. पहिली जी बैजिक राशी आहे ती बहुपदी आहे की नाही? पहिली नाही. नाही. स्पष्टीकरण द्यायचंय का? कारण नाही की y हा छेदात आहे, अंशाला गेल्यावर y चा घातांक -1 होईल. बरोबर. कारण जर तुमचं जे चल आहे ते जर छेदात असेल चल तर ते अंशात गेल्यानंतर त्याचा घातांक ऋण बनतो.
त्यामुळे ती बैजिक राशी बहुपदी, बैजिक राशी आहे ती, पण ती बहुपदी नाहीये. दुसरी नाही, नाही. कारण चलाचा घातांक 1/2 आहे. बरोबर. तिसरी आहे, चलाचा घातांक पूर्ण संख्या आहे. हम्म. चौथी चौथी नाही, नाही, का चलाचा घातांक ऋण आहे. ऋण आहे. आणि पाचवी आहे, आहे. त्याचा घातांक किती आहे? त्याच्या चलाचा शून्य, घातांक शून्य पूर्ण संख्या. हा, बरोबर. आता दुसरा प्रश्न आहे की प्रत्येक बहुपदीतील m घनचा सहगुणक लिहा. सहगुणक म्हणजे सांगितलेलं तुम्हाला. सहगुणक म्हणजे चला बरोबरची संख्या. हं? फक्त m घनाचा सहगुणक लिहायचा. पहिल्यामध्ये m घनाचा किती सहगुणक आहे इथे? एक, एक, हा, सहगुणक म्हणजे इथे त्याच्या सोबतची संख्या काही नाही म्हणजे 1 आहे. इथे m घनाचा सहगुणक किती दुसऱ्यामध्ये? वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. m घन म्हणजे हे पद आहे आणि त्या m घनाचा सहगुणक म्हणजे त्या m घनाच्या बरोबर असलेली जी संख्या आहे तो त्याचा सहगुणक असतो. कळते का सर्वांना की काय? येस मॅम. येस मॅम. m Yes, घनाचा सहगुणक, सहगुणक म्हणजे त्या चलाबरोबर जी गुणक असते संख्या गुणलेली असते, घातांक नाही, गुणलेली संख्या जी बाजूला असते त्याच्या ती लिहायची आणि विथ साइन लिहायचा, चिन्हासहित लिहायचं. जसं की इथे m घनाचा सहगुणक वर्गमुळात 3 नाही लिहायचा, ऋण वर्गमुळात 3 लिहायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये वजा 2/3. m घनाचाच लिहायचा सहगुणक फक्त, मग ऋण 2/3 असेल. कळलं बहुपदी? येस मॅम. येस मॅम. बरं. आता पुढे आहे बहुपदीची कोटी. काय आहे? बहुपदीची कोटी. बहुपदीची कोटी म्हणजे काय माहितीये का? आपली जी बहुपदी असेल, आता बहुपदीच देणार तुम्हाला, आणि त्या बहुपदीमध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो असतो ती त्याची कोटी असते. सगळ्यात मोठा घातांक चलाचा ती त्याची कोटी आहे. जसं की आता समजा मी तुम्हाला असं दिलं, तर याच्यामध्ये तुम्हाला चलाचा सगळ्यात मोठा घातांक कोणता दिसतोय? 6. अच्छा, ही बहुपदी आहे. हा, चलाचा घातांक कोणता दिसतोय? मोठा 6. 6. त्या बहुपदीची जी कोटी आहे ती किती असणार? 6. 6. बर. आता समजा एक पेक्षा जास्त चल आहेत एखाद्या बहुपदीमध्ये, एक पेक्षा जास्त चल जर आहेत, असं, ठीक आहे. 9. हा, तर याच्यामध्ये 2 चल आहेत बघा, आणि आपण काय म्हंटल की कोटी म्हणजे काय? तर चलाचा सगळ्यात मोठा घातांक. पण आता इथे कसं करायचं माहितीये का? तुम्ही बोलाल अरे सगळ्यात मोठा घातांक चलाचा जो दिसतोय तो किती दिसतोय तुम्हाला असं बघून? चलाचा घातांक सगळ्यात मोठा 5. हा, पण 5 ही कोटी नाहीये. का माहित आहे? कारण प्रत्येक पदामध्ये फक्त एकच चल नाहीये. आपण काय म्हटलं? कोटी म्हणजे बहुपदीमधील सगळ्यात मोठा घातांक चलाचा. मग चलाचा सगळ्यात मोठा घातांक बोलला तर चल इथे 2 आहेत, एक्स आहे आणि वाय आहे. मग या पदाचा जो घातांक आहे मोठा, म्हणजे दोन्हीला मिळवावं लागेल, कारण 2 चल आहेत ना. चलाचा सगळ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी असं, पण इथे प्रत्येक पदामध्ये चलच 2 किंवा जास्त आहेत. मग ती कोटी आपण कशी मिळवणार? तर त्या दोन्ही घातांकांना मिळवायचं, बेरीज. दोन्ही घातांकांची बेरीज करायची. जसं इथे 3 आहे, इथे 2 आहे. मग पहिलं जे पद आहे, पहिल्या पदाचा जो घातांक आहे तो किती होणार? पहिल्या पदाचा घातांक 5. दुसऱ्या पदाचा जो घातांक आहे तो किती 9. होणार? 9. आणि तिसऱ्या पदाचा जो घातांक आहे तो किती होणार? 4. हे 2, 2 आणि हा झेड आहे. 5. झेडचा पण घातांक आहे 1.
झेडच्या डोक्यात काही नाही लिहिल्या म्हणजे तिथे एक एक म्हणजे याचा जो घातांक आहे तो 5 आहे. नाही पप्पा फक्त मग आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे चलाचा? 9. मग या बहुपदीची जी कोटी आहे ती किती आहे? 9 आहे. कळलं कोटी? येस मॅम. हा इथे बघा आता कोटी लिहायची. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. याची कोटी किती आहे? 0 0. स्थिर पद आहे बघा ना. वर्गमुळात जरी असलं तरी सहगुणकाचा संबंध नाही वर्गमुळाशी काहीच, है ना. सहगुणक वर्गमुळात असलं तरी चालतंय, चल नाही पाहिजे वर्गमुळ. आणि या बहुपदीच आहेत सगळ्या, त्यामुळे आपल्याला ओळखायचं नाही बहुपदी आहे की नाही, आपल्याला फक्त त्यांची काय सांगायचे? कोटी. आता हे सहगुणक आहे, या सहगुणकावर चल दिलं नाहीये पण चल असतं. किती असतं? 0. कळतंय की नाही? एखादी Yes, ma'am. स्थिर पद आहे. स्थिर म्हणजे मी समजा तुम्हाला 3 दिलं किंवा मी समजा तुम्हाला 100 दिलं, तर 3 किंवा 100 या ज्या आहे त्यांना स्थिर पद बोलायचं. आणि स्थिर पद जे आहे त्याची कोटी नेहमी किती असते? 0 0. दुसऱ्याची कोटी किती आहे इथे? 0 बाकीच्यांनी पण उत्तर द्या सर्वांनी. 0. तिसऱ्याची कोटी किती आहे? 2 चौथ्याची 10 10 10. सगळ्यात मोठा घातांक 10 आहे. पाचव्याची 1 1 1. पाचवं 6वं सॉरी 5 बघा इथे घातांक 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. मग सगळ्यात मोठा जो घातांक आहे 5 म्हणजे कोटी 5 आहे. 7व्यामध्ये बघा 2-3 चल आहेत. 3 चल आहे, 2 आहे, याची कोटी 1 आहे 3 आणि याची 3. याचा अर्थ तुमची जी कोटी आहे ती 3 आहे. 10 कारण आपण मगाशी बघितलं की जर 2 किंवा जास्त चल असतील तर त्या चलांच्या घातांकांची बेरीज त्या पदामध्ये करायची. आणि ज्या पदाचं आपल्याला कोटी विचारले ती म्हणजे सगळ्यात मोठा घातांक असतो. कळलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता काय आहे माहितीये का? आता बहुपदीचं तुम्हाला काय करायचंय? प्रकार शिकायचे. बहुपदीचे काय आहे? प्रकार. बहुपदीचे प्रकार. बहुपदीचे प्रकार ना 2 आधारावर त्यांचं वर्गीकरण केलं जातं. बहुपदींचं वर्गीकरण है ना. दोन तुमचे 2 गोष्टींवरून त्यांचे प्रकार पडतात. पहिलं तर पदांच्या संख्येवरून. काय? पदांच्या संख्येवरून. पदाच्या संख्येवरून. पदांच्या संख्येवरून म्हणजे किती पद आहेत तुमच्या बहुपदीमध्ये? किती पद आहेत? 1 पद आहे, 2 पद आहेत, 3 आहे. त्याच्यावरून त्याचे प्रकार पडतात. नाही, सगळ्याच बहुपदीमध्ये 3 पद असतात. मी समजा अशी नाही. बहुपदी दिली, नाही. अशी बहुपदी दिली, त्याच्यात किती पद दिसतात? 2 फक्त समजा अशी दिली त्याच्यात किती पद आहेत? 1 है ना. तर पदांच्या संख्येवरून त्याचे प्रकार आहेत. आणि दुसरं म्हणजे पदाच्या चलाच्या घातांकावरून. पदाची कोटीवरून. कोटी आपण शिकलो ना? येस मॅम. येस मॅम.
तर पदांच्या संख्येवरून 3 प्रकार पडतात आणि एकपदी, पदांच्या द्विपदी, बहुपदी एक. कृतीवरून पण 3 प्रकार पडतात. तर पदांच्या संख्येवरून कोणते? एकपदी, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. द्विपदी आणि त्रिपदी. त्रिपदी. एकपदी, द्विपदी, त्रिपदी. एकपदी म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये फक्त एक पद. एक. एकच पद. जसं नाही समजा असं एक लिहिलं पद. एक पद असते. किंवा नुसतं असं लिहिलं. तर हे काय आहे? म्हणजे एक पद, फक्त एकच पद आहे बघा, है ना? येस मॅम. ते एकच पद आहे फक्त. द्विपदी म्हणजे किती पद असणार? दोन. जसं की 2x + 5 है ना, 4x - 7 Yes. या द्विपदी. या सगळ्या काय आहेत? 2 पदावर, 2 पदावर. द्विपदी. तीन पदी. त्रिपदी म्हणजे काय? तीन पद. पदी. तीन पद. असं त्रिपदी 3 पद असणार. ठीक आहे. तर आता मला सांगा, इथे तुम्हाला एक बॉक्स दिसते बघा, हा दिसला? हा बॉक्स. येस मॅम. याच्यामध्ये खूप साऱ्या बैजिक राशी तुम्हाला खूप साऱ्या बहुपदी दिल्यात. त्या बहुपदी या प्रकारात कोणत्या मोडतात? एकपदी, द्विपदी की त्रिपदी? ते फक्त सांगा. इकडचं नका बघू. वर्ग, बहुपदी, घन ते नाही, ते नंतर शिकायचं. आधी सध्या पदांच्या संख्येवरून ओळखता आलं पाहिजे की कोणत्या प्रकारची बहुपदी आहे. आता पहिली जी बहुपदी आहे ती x + 7 आहे. कोणती आहे? x + 7. किती पद आहेत तिच्यामध्ये? किती पद आहेत x + 7 मध्ये? एक पद. एक पद कसं आहे x + 7 मध्ये? x + 7 मध्ये हे एक पद आहे, हे दुसरं आहे. दोन पद. द्विपदी इथे येणार. द्विपदीच्या इथे लिहा. त्यानंतर दुसरं x वर्ग. x वर्ग काय? एकपदी आहे, द्विपदी आहे की त्रिपदी आहे? x वर्ग म्हणजे किती पद आहेत? ही x वर्ग दिले फक्त त्यांनी. हे म्हणजे किती पद? x चा वर्ग. एक पद. x चा वर्ग एकच पद आहे. दोन. 2 कसे पद? हे बघा ना, ही बहुपदी x वर्ग. x वर्ग मध्ये किती पद आहे? एक पदी. किती आहे? पद बघा, पदांच्या संख्येवरून. मग इथे किती पद दिसतात? x वर्ग मध्ये किती पद आहेत? एक. एकच. मग एक पदीमध्ये इथे चार. हा 4 पद आहेत, पण 4 पद म्हणजे 3 पदांपेक्षा जास्त आहे ना. त्रिपदी आपल्याला माहित आहे, पण चौथ्या 4 पद असणाऱ्यांना काय बोलायचं? फक्त बहुपदीच बोलू शकतात. बाकी ते एकपदीमध्ये नाही येणार, द्विपदीमध्ये नाही आणि एक पदी पण नाही येणार. द्विपदी आहे का? ती 4 पद आहेत एकूण. बघा ना, x घन आहे, x वर्ग आहे, x आहे, 5 आहे. म्हणजे 2x चा वर्ग अधिक 5x अधिक 10. विस्तार नाही करायचा आपण. सध्या आपल्याला काय शिकायचंय? बहुपदीचे प्रकार. हा, म्हणजे किती आहे? तर ह्याच्यापैकी कुठल्याच प्रकारात ते मोडत नाही, कारण याला आपण 3 पेक्षा पुढची पदे येतात. मग ह्याला कुठल्याच ह्याच्यात लिहायचं नाही.
त्यानंतर हे कोणतं आहे प्रकार? त्रिपदी. त्रिपदी. त्यानंतर ह्या द्विपदी. त्यानंतर हा शेवटचा द्विपदी. हा द्विपदी. द्विपदी. काय? द्विपदी. बरोबर आहे की नाही? द्विपदी. येस मॅम. येस मॅम. आता आपल्याला कोटीवरून प्रकार शिकायचे, बहुपदीचे कोटीवरून. आपण आता पदांच्या संख्येवरून बघितले, आता कोटीवरून. कोटी माहित आहे ना? कोटी म्हणजे चलाचा सगळ्यात कोटी चलाचा सगळ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी असते ना, आपण बघितलं ना कोटी. जसं इथे सगळ्यात मोठा घातांक 6 आहे म्हणून त्याची कोटी 6 आहे, सगळ्यात मोठा घातांक. हा, तर कोटीवरून कोणते प्रकार पडतात माहितीये का? एक आहे रेषीय बहुपदी, दुसरी आहे वर्गीय बहुपदी आणि तिसरी आहे घन बहुपदी. तर रेषीय कोणती, वर्गीय कोणती आणि घन बहुपदी कोणती? तर रेषीय पदी म्हणजे कोटीवरून आहेत ना हे प्रकार. तर ज्या बहुपदीची कोटी एक आहे, हा कोटी एक आहे, ज्या बहुपदीची कोटी काय आहे ती रेषीय. वर्गीय म्हणजे काय? ज्यामध्ये बहुपदीची कोटी 2 असते. 2. 2 असतात. त्यानंतर घन बहुपदीमध्ये ज्या बहुपदीची कोटी 3 असते. ठीक आहे, आपल्याला इथे ओळखायचे कोणता प्रकार आहे. बघा आता एक पहिली बहुपदी कोणती दिसते इथे? पहिली बहुपदी x अधिक 7. याच्यामध्ये चलाचा घातांक जो असतो सगळ्यात मोठा तीच कोटी असते. याच्यामध्ये चलाचा घातांक इथे किती आहे? काही नाही, म्हणजे 1 आहे. इथे दुसऱ्या पदामध्ये ते स्थिर पद आहे, त्यामुळे चलाचा घातांक काही नाही, म्हणजे 0. सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 1. म्हणजे कोणती बहुपदी? रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी. त्यानंतर दुसरी बहुपदी कोणती आहे? x वर्ग. त्याचा घातांक किती आहे? घातांक म्हणजे एकच पद आहे आणि त्याचाच घातांक कोटी असते. कोटी किती याची? 2. कोणती बहुपदी ही? त्याच्यामध्ये कोटीवरून कोणती बहुपदी? 2 घातांक ज्याचा असतो, कोटी ज्याची 2 आहे त्याला काय म्हणायचं? वर्ग. वर्ग बहुपदी. हा. वर्ग. त्यानंतर तिसरं घनपदी. कोणती? बहुपदी. बरोबर, घन. कारण त्याची कोटी किती आहे त्या बहुपदीची? 3. चौथं घातांक बघा, सगळ्यात मोठा घातांक चलाचा चलाच्या डोक्यावर होता किती आहे त्याचा घातांक? हे कोटी किती आहे त्या बहुपदीची? 3 नाही. सगळ्यात मोठा घातांक पहिल्या पदामध्ये किती आहे घातांक चलाचा? पहिल्या पदामध्ये 2 आहे. दुसऱ्या पदामध्ये किती आहे घातांक? 1. आणि
शेवटच्या पदामध्ये 0. मग सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे? 2 1 कसं? याच वर्ग बहुपदी. हा, वर्ग बहुपदी, कारण घातांक 2 आहे, कोटी 2 आहे. तिसऱ्याचा प्रकार घन बहुपदी. धन बहुपदी, बरोबर. आणि शेवटच्याची किती आहे कोटी? वर्ग बहुपदी. कोणती? वर्ग बहुपदी. वर्ग. घन बहुपदी. घन कशी येईल? चलाचा वर्ग घातांक किती आहे? सगळ्यांचा घातांक जो आहे त्याच्यामध्ये तो वर्ग आहे, 2 आहे कोटी त्याची, त्यामुळे वर्ग बहुपदीमध्ये येतात. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता आपल्याला बहुपदी प्रमाण रूपात लिहायचे. आपण काय काय शिकलो? बहुपदी कशी ओळखायची, बरोबर? येस मॅम. ज्याच्यामध्ये चलाचा घातांक हा धन म्हणजे पूर्ण संख्या पाहिजे, ती बहुपदी असते. त्यानंतर आपण बहुपदीची कोटी शिकलो, है ना? हा मॅम. आणि तिसरा म्हणजे बहुपदींचे प्रकार शिकलो. कोटीवरून आणि पदांच्या संख्येवर, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, आणि कोटीवरून रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी. ठीक आहे? घन बहुपदी. हा मॅम. म्यूट करा ज्यांच्याकडे म्यूट आहे. म्यूट केला. पुढे प्रश्न 5वा काय आहे बघा. खालील बहुपदींचे रेषीय, वर्ग आणि घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. रेषीय कोणती, वर्ग बहुपदी कोणती आणि घन. पहिली कोणती आहे? रेषीय आहे, वर्ग आहे, घन बहुपदी. पहिलं रेषीय बहुपदी. रेषीय कशी? चलाचा घातांक कोटी किती आहे त्या बहुपदीची? कोटी किती आहे कोटी? 2. मग 2 कोटी 2 वाले कोण असतात? कोटी 2 वाले वर्ग बहुपदी. कोटी वर्ग बहुपदी. वर्ग बहुपदी. त्याच्यानंतर याची कोटी किती आहे सांगा आणि कोणता प्रकार आहे याचा? याची कोटी किती? 1. आणि म्हणून त्याचा कोटी 1 आहे. म्हणून कोणता प्रकार? रेषीय. वर्ग म्हणजे घातांक चलाचा 2 पाहिजे, डोक्यावर 2 पाहिजे. कळलं का? घातांक चलाचा मोठा घातांक जर 2 असेल तर ही वर्ग बहुपदी. आता ही रेषीय आहे. ही कोणती बहुपदी आहे? रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी. चौथी घन बहुपदी. त्यानंतर 5वं वर्ग बहुपदी. 6वं घन बहुपदी. घन बहुपदी. कळते का? येस मॅम. ठीक. आता आपण हे एवढं कळलं? येस मॅम. येस मॅम.
आता आपण बहुपदी जे आहे ते बहुपदी आपण दोन वेगवेगळ्या प्रकारात लिहिणार किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बहुपदी लिहिता येते म्हणजे सहगुणक रूप आणि घातांक रूप. है ना? सहगुणक बहुपदी लिहिता येते. समजा मी एखादी बहुपदी तुम्हाला अशी दिली. आता समजा मी तुम्हाला अशी बहुपदी दिली तर ही जी बहुपदी आहे ही आहे घातांक स्वरूपात आहे. कशा रूपात आहे? घातांकाच्या रूपात आहे. तर ही जी बहुपदी आहे ही मला सहगुणक रूपात जर लिहायची तर सहगुणक रूपात लिहिताना आपल्याला त्यांचे फक्त सहगुणक लिहायचे प्रत्येक पदाचे. पण प्रत्येक पदाचे सहगुणक लिहिताना ते जे सहगुणक आपण ज्या पदांचे लिहितोय ते जे आहे ते आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने तुमचे पद असली पाहिजे. म्हणजे कसं, आता या बहुपदीची कोटी किती आहे? कोटी 5 आहे, बरोबर आहे. मग 5 पासून जर तुमचं जे बहुपदी आहे ते घातांक 5 ही त्याची कोटी आहे, 5 कोटी आहे. आता 5 नंतर तुम्ही काय करायचं, घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळ्या सहगुणकांची मांडणी करतो आपण. म्हणजे आता बघा एक्सचा 5वा घात हा पहिला पद येणार, त्याच्यानंतर चौथ्या घातांकाचं आहे का पद? इथे कुठे दिसतंय चौथ्या घातांकाचं? नो मॅम. हा, 5व्या घातांकानंतर चौथा घातांक येतो पण ते पद नाहीये, पण आपण घेणार ते पद आणि एक्सचा काय लिहिणार? चौथा घातांक. त्यानंतर तिसरा घातांक येतो, घन येतो. घनाचं पद आहे का? नो मॅम. नाही. परत काय घ्यायचं? 0 एक्सचा घन. त्यानंतर काय लिहू मी? त्यानंतर काय लिहू आता? 5 हा ऋण आहे हा तो, 5x वर्ग. 5x चा वर्ग. नंतर 4x अधिक 5. अशी आपण बघा घातांकाच्या उतरत्या क्रमाने, म्हणजे इथे घातांक 5 आहे, इथे 4 आहे. 4चं पद नव्हतं पण मी 0 सहगुणक घेऊन घातांक चौथा, चलाचा घातांक चौथा घेतलेला आहे. तिसरा पण नव्हता म्हणून मी घेतलेला आहे. बाकी हे वर्ग, घातांक 1 आणि घातांक 0. शेवटचं पद जे ते स्थिर पद असतं, त्याचा घातांक जो आहे चलाचा तो 0 असतो. आता मी क्रमाने सगळी पदं लिहिलेली आहेत. मध्ये मध्ये काही पदं जी आहेत ती काय होती, ऍबसेंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नाहीये. जसं 5व्या घातांकानंतर डायरेक्ट वर्गचं पद आहे, चौथ्या आणि तिसऱ्या घातांकाचं पद नाहीये, पण आपण ते घेतो. कारण तुम्हाला जी बहुपदी आहे ती आपल्याला सहगुणक रूपात आता लिहायची आहे. सहगुणक रूपात लिहिताना सगळ्यांचे सहगुणक घ्यायचे, फक्त सहगुणक. पहिल्या पदाचा सहगुणक काय आहे? 5. नाही काय, घातांक. घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचं, पण सहगुणक रूपात लिहिताना फक्त सहगुणक घ्यायचे. किती? पहिला सहगुणक 3. सहगुणक 0 5 ऋण 5. चिन्हासहित घ्यायचं, ऋण 5. 4 आणि 5. हे याचं सहगुणक रूप आहे. याला सहगुणक रूप म्हणजे फक्त सहगुणक लिहायचे. कळते का? बरं, आपली वेळ संपले. उरलेलं फक्त आपलं काय राहिलं माहिती आहे का? खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा 7वा. 6, 7, 8 आपलं राहिलेलं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. ठीक आहे, तर ते सोडून बाकी सगळी गणितं सोडवायचे त्याच्यात. सराव म्हणजे कळलंय सगळ्यांना? येस मॅम.
बरं, गुड नाईट. गुड नाईट Yes, मॅम. Bye. बाय बाय मॅम.